थांबा, तुम्हाला माहीत आहे का, वरई मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी तांदूळ किंवा साबुदाण्यापेक्षा चांगला पर्याय मानला जातो. वरई मधुमेहासाठी कशी फायदेशीर आहे ते आज जाणून घेऊया. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही. फायबर जास्त असते, त्यामुळे पचन हळूहळू होते आणि साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. हे खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले वाटते, त्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. तर वरई किती खावी हेही जाणून घेऊ. जर तुमचा HbA1c 7.5% असेल तर त्याला प्रमाण महत्त्वाचे आहे. अशा वेळेला एका जेवणात साधारण अर्धा ते 1 कप शिजवलेली वरई योग्य ठरू शकते. वरईसोबत भरपूर भाज्या, दही किंवा प्रथिनयुक्त पदार्थ म्हणजेच दाणे, मूग, पनीर घ्या. तूप किंवा तेल मर्यादित ठेवा. डायबिटीज व्यक्तींना उपवासात वरईची खिचडी, वरईची भाकरी, वरईचा उपमा चांगलाच. जर तुम्ही तांदळाऐवजी रोज वरई शिजवून खात असाल तर मधुमेहाच्या दृष्टीने तो साध्या पांढऱ्या तांदळापेक्षा चांगला पर्याय मानू शकतो. मात्र काही गोष्टी लक्षात ठेवा. रोज खाणे ठीक आहे, पण प्रमाण नियंत्रित ठेवा. वरईसोबत भाजी, कोशिंबीर, डाळ, उसळ, दही किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ घ्या. त्यामुळे जेवण अधिक संतुलित होते आणि साखर कमी वाढते. फक्त वरईवर अवलंबून राहू नका. कधी कधी ज्वारी, बाजरी, नाचणी, मिश्र धान्य यांचाही आहारात समावेश करा. तुमची रक्तातील साखर विशेषतः जेवणानंतर 2 तासांनी कशी असते याकडे लक्ष द्या. प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असू शकते. पण सर्वात महत्त्वाचे काय टाळावे? वरईसोबत बटाटा, साबुदाणा, साखर, गूळ जास्त प्रमाणात घेणे टाळा. वरई आहे म्हणून कितीही खाल्ली तरी चालेल असे नाही. प्रमाण जास्त झाले तर साखर वाढू शकते. एकंदरीत सांगायचं झालंच तर भाताऐवजी वरई निवडणे हा चांगला पर्याय आहे, पण अमर्यादित प्रमाणात खाल्ल्यास फायदा कमी होतो. वरईसोबत डाळ, उसळ, पनीर, दही, भाज्या यांचा समावेश केल्यास साखर आणखी चांगली नियंत्रित राहू शकते. लक्षात ठेवा, कोणताही पदार्थ कितीही हेल्दी असला तरी तो प्रमाणात खाल्लेलाच चांगला असतो. तर वरईला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.